एका सुंदर गावात एक खट्याळ मांजर राहत होतं. सर्वजण त्याला म्याऊ राजा म्हणायचे. म्याऊ राजा दिसायला अगदी गोंडस होता. मोठे गोल डोळे, जाडजूड चेहरा, गुलाबी नाक आणि लांब टवटवीत शेपटी. पण त्याची खट्याळपणाची पातळी पूर्ण 100 पैकी 200 होती. घरातील काम वाढून ठेवणे हा त्याचा जणू काय गुणधर्मच होता. पोटभर दूध दिल्यानंतरही चोरून दूध, खीर खाणे ही त्याची रोजची सवय होती. तो जणू काय स्वतःला सुपर कॅटच समजायचा. आजीने तिच्या या त्रासाला कंटाळून एक दिवस प्लॅन केला. म्याऊ राजाला धडा शिकवल्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही. एका दिवसाची गोष्ट आहे. म्याऊ राजा सकाळी उठला. त्याच्या पोटात खूप कावळे ओरडत होते. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे दूध. तो स्वयंपाकघराकडे गुपचूप चालू लागला. स्वयंपाकघरात आजीनं ताजं दूध गरम केलं होतं. भांड्यातून वाफ निघत होती. म्याऊ राजाला वाटलं आज ते ताजे दूध पिऊन पुन्हा झोपू. तो हळूवार उडी मारून गॅसजवळ आला. नाकाची टोकं अगदी भांड्याला चिटकवली आणि म्हणाला, चला पाहू हे काय आहे. आणि मग काय, फुस, गरम वाफ त्याच्या मिशांना लागली. मिशा तांबड्या तपकिरी झाल्या. म्याऊ राजा धडाम असा मागे पडला. म्याऊ म्याऊ, माझ्या मिशा भाजल्या रे. तो घरभर पळायला लागला. एकीकडे उडी, दुसरीकडे उडी. सर्व घरामध्ये पसारा करून ठेवला. तेवढ्यात अरे रे 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 रे, माझ्या लाडक्या म्याऊ राजाने काहीतरी केलेलं दिसतंय असं म्हणत आजी ओरडत त्याच्याकडे पळत निघाली. मग काय, आजीने म्याऊ राजाला लगेच उचलला. मिशांना हलक्या हाताने स्प्रे मारला. तेवढ्यात शेजारची मुलं आली. त्यांनी म्याऊ राजाच्या तांबूस झालेल्या मिशा पाहिल्या आणि मोठ्याने हसू लागली. मुलांना म्याऊ राजाचं हे सर्व कारस्थान कळालेलं होतं. हा झालेला अपमान पाहून म्याऊ राजा गपचूप एका रूममध्ये निघून गेला. त्याचा चेहरा कसा पाहण्यासारखाच झाला होता. आणि बस तेव्हापासूनच म्याऊ राजाची खोडकरपणा करण्याची आणि चोरी करून दूध पिण्याची सवय मोडली. आता म्याऊ राजा आजी जसं सांगेन तसंच करतो.